नमस्कार, करिजन चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. रोज रोज गणपतीसाठी काय नैवेद्य बनवायचा हा प्रश्न पडतो. तर त्यासाठीच आज आपण अगदी झटपट तयार होणाऱ्या अशा मखाण्याच्या खिरीची रेसिपी बघणार आहोत, जी करायला खूपच सोपी आणि खायला खूपच भन्नाट लागते. चला तर मग सुरू करूयात. इथे एक मी भांडं गरम करत ठेवलेलं आहे. त्यात आपण अर्धा लिटर दूध घालणार आहोत. आता हे दूध आपल्याला छान उकळायला ठेवायचं आहे. हे दूध इकडे उकळत आहे तोपर्यंत आपण इथे एक पॅन गरम करत ठेवलेला आहे. त्या पॅनमध्ये आता आपण 1 चमचा एवढं तूप घालून घेऊयात. तूप हलकंसं गरम झालं की त्यात आपण 1 वाटी एवढे मखाणे घालून घेऊयात. आता हे जे मखाणे आहेत ते आपल्याला अगदी मंद आचेवरती छान असं भाजून घ्यायचं आहे. आणि ही जी खीर आहे ती अगदी झटपट तयार होते. आता 1-2 ते 3 मिनिटांनंतर आपले जे मखाणे आहेत ते छान भाजले गेले आहेत. आपण हाताने असं चुरून बघायचं. चुरा झाला की समजायचं की हे मखाणे अगदी व्यवस्थित भाजले गेले आहेत. आता हे जे मखाणे आहेत आपण हे पूर्णपणे थंड करायला ठेवून देऊयात. आता इकडे जे दूध आहे ते छान उकळलेलं आहे. त्यात आपण पाव वाटी एवढं साखर घालत आहे. आपण साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकतो. आता आपण हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊयात आणि गॅस जे आहे थोडंसं मोठं करून घेऊयात, म्हणजे जी साखर आहे ती पटकन विरघळेल. आता आपण ह्यात केसर जे आहे दूध ते घालून घेऊयात. इथे मी 7 ते 8 केसरच्या काड्या गरम दुधात भिजत घातल्या होत्या एक अर्धा तासापूर्वी. आपण ते घालून घेतलं आहे. आता हे देखील पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे जे मखाणे आपण भाजून घेतले होते ते पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता ह्या मखाण्याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. तर ह्या भाजलेल्या मखाण्यांपैकी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी अर्धे मखाणे घालून घेऊयात. सगळे आपल्याला घालायचे नाही आहेत. हे आपले अर्धे मखाणे आपण बाजूला ठेवून देऊयात. आता आपण ह्यात 7 ते 8 बदाम घालून घेऊयात. तुम्ही इथे आपल्या आवडीचा ड्रायफ्रूट देखील घालू शकता. इथे काजू देखील आपण वापरू शकतो. आता हे मखाणे आणि बदाम आपल्याला छान मिक्सरला बारीक आपल्याला ह्याची पावडर करून घ्यायची आहे. हे पहा, ह्या प्रकारे आपल्याला ह्याची पावडर करून घ्यायची आहे. अगदी बारीक अशी पावडर करायची आहे. हे पहा. आता इथे आपलं जे दूध उकळत होतं थोडंसं आटलेलं आहे. आता आपण हे तयार पावडर ह्यात घालून घेऊयात. ह्या पावडरमुळे काय होतं की आपल्याला दूध जास्ती आटवायची गरज लागत नाही. ह्या पावडरनी अगदी दूध पटकन आळून येतं आणि खूप छान असं थिकनेस येतं दुधाला. आता हे सगळं आपण व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात, म्हणजे जी पावडर आहे ती छान एकजीव होईल दुधासोबत. आता इथे आपलं पावडर अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. गॅस थोडंसं मोठं करून घेऊयात. ह्यात आपण चवीसाठी अर्धा चमचा विलायची पावडर घालून घेऊयात आणि आपण जे मखाणे शिल्लक ठेवले होते भाजलेले ते घालून घेऊयात. आणि आता हे व्यवस्थित आपण सगळं मिक्स करून घेऊयात. आता दुधाला एक छान उकळी यायला हवी, म्हणजे हे जे मखाणे आहेत ते हलकेसे मऊ होतील. आता इथे तुम्ही बघू शकताय हलकीशी उकळी येत आहे दुधाला. आणि तुम्ही बघू शकताय जे दूध पण आहे हलकंसं दाटसर झालेलं आहे. हे सगळं आपण व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात. ह्यातले जे मखाणे आहेत ते हलकेसे मऊ झाले की आपण गॅस बंद करूयात. आणि आता ही खीर तयार झालेली आहे. ह्याच्यावरती मी पिस्त्याचे काप घालत आहे गार्निशिंगसाठी. तर इथे आपली जी मखाण्याची खीर आहे ती अगदी तयार झालेली आहे नैवेद्यासाठी. तर तुम्ही ही खीर जी आहे ती थंड किंवा गरम दोन्हीही आपण ह्याला सर्व करू शकतो. सो तुम्ही ही रेसिपी बाप्पासाठी एकदा नक्कीच ट्राय करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये ज़रूर कळवा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.